नगरसेवक रमेश म्हात्रेला रुग्णालयातून डिस्चार्ज. डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी रमेश म्हात्रेला अटक. म्हात्रेला प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्याचे आदेश. राज्यातील सर्वच भागामध्ये मोठा पाऊस ओसरला. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा भागात पाऊस पूर्ण थांबला, तर विदर्भात रविवारपर्यंत मध्यम पावसाचा इशारा. सोमवार नंतर कोरडं वातावरण राहण्याचा अंदाज. मुंबईकरांना दिलासा. पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांचा पाणीसाठा 48.59% 24 तासात जलाशयातील पाणीसाठ्यात 7.23% वाढ. चेंबूरमधील झाड कोसळून विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समितीनं काँक्रिटीकरणालाच धरलं जबाबदार. झाडांच्या मुळांपर्यंत पाणी आणि माती पोहोचत नसल्यानं झाड कमकुवत झाल्याचा निष्कर्ष. चौकशी अहवाल विशेष सभागृहात सादर होणार. मुंबईमध्ये झाडं उन्मळून पडल्याच्या घटनांवरून सत्ताधारी प्रशासनात मतभेद. काँक्रिटीकरणामुळे झाडं कमकुवत होऊन पडत असल्याचा महापौरांचा आरोप, तर काँक्रिटीकरणामुळे झाडं पडत नसल्याचा आयुक्तांचा दावा. चाळीस तास उलटल्यानंतरही पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेमध्ये शोध कार्य सुरूच. दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू. अद्याप 8 कर्मचारी इमारतीच्या तळमजल्यावर अडकल्याची माहिती. मुख्यमंत्री भेट देण्याची शक्यता. सायनच्या प्रतीक्षानगरमध्ये ड्रेनेज खचलं. भर रस्त्यात जवळपास 10 फूट खोल खड्डा. काहीच महिन्यांपूर्वी करोडो रुपये खर्च करून बांधला होता रस्ता. महिनाभरापूर्वीच ड्रेनेजची झाली होती डागडुजी. मुसळधार पावसानंतर वसई विरारमधील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर. अजूनही काही ठिकाणी पाणी साचलेलं. आजपासून नुकसानीचे पंचनामे होणार. पालकमंत्री गणेश नाईकांची माहिती. मुंबई कोल्हापूर मार्गावरील महालक्ष्मी एक्सप्रेस 17 जुलैपर्यंत रद्द. कर्जत लोणावळा घाटामध्ये दरड कोसळल्यानं निर्णय. मुंबई मार्गावरील 22 रेल्वे गाड्याही रद्द. रत्नागिरीतील रघुवीर घाट पर्यटकांसाठी तात्पुरता बंद. 9 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान प्रतिबंधात्मक आदेश जारी. दरड कोसळण्याचा धोका वाढल्यानं पावसाळ्यात रघुवीर घाट बंद राहणार.